अडकूरपासून 2 किलोमीटर अंतरावर डोंगराच्या कपारीत निसर्गाच्या सानिध्यात वसलेलं चंदगड तालुक्यातील विंझणे हे 1000 ते 1200 लोकवस्तीचं गाव. या गावाला इनामदारांचे गाव म्हणूनच ओळखलं जात होतं. परंतु याच गावाला पिण्याच्या पाण्याच्या पाणी टंचाईनं ग्रासलंय. गेल्या 2-3 महिन्यापासून ग्रामस्थ पिण्याच्या पाण्याच्या टंचाईला तोंड देत आहेत. पिण्याच्या पाण्याने तहानलेली माणसे रानोमाळ भटकंती करत वणवण फिरत आहेत. जनावरांच्या पाण्याचा प्रश्नही गंभीर बनला आहे. पाण्याचा प्रश्न भेडसावत असल्याने शेतकऱ्याने आपली दुधाळ जनावरे कवडीमोल दराने विकण्यास सुरुवात केली. त्यामुळे गावातील दूध संस्थांच्या दूध संकलनात मोठी घट होऊन उत्पादनावर विपरीत परिणाम झाला आहे. येथे 4 ते 5 दिवसातून एकदा नळाला पाणी येतं. त्यामुळे महिला आणि आबालवृद्धांना पाण्यासाठी रानोमाळ भटकंती करावी लागते. गावातील जुनी नळ पाणी योजना होती, परंतु त्या विहिरीला पुरेसं पाणी मिळत नव्हतं. म्हणून नव्याने घटप्रभा नदीवरून जाकवेल बांधून 3 किलोमीटर अंतरावरून 95 लाखांची योजना गेल्या 10-12 वर्षांपूर्वी राबवली होती. परंतु ठेकेदार वीज मंडळाच्या गलथान कारभारामुळे योजनेचा बट्ट्याबोळ झाला. तसेच शासनाने कोट्यावधी रुपये खर्च करून जल जीवन मिशन योजना राबवली. मात्र आजपर्यंत गावातील नागरिकांना नियमित व सुरळीत पाणी पुरवठा मिळत नसल्याचं चित्र आहे. या दोन्ही नळ पाणी पुरवठा योजनांची सखोल चौकशी करून पाणी पुरवठा सुरळीत करण्यासाठी तातडीने तांत्रिक दुरुस्ती करण्यात यावी. जबाबदार अधिकारी आणि पदाधिकाऱ्यांची चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी. तसेच गावात कायमस्वरूपी पण नियमित पाणी पुरवठा करण्यात यावा अशी मागणी ग्रामस्थांमधून व्यक्त होतीये. एकंदरीतच अधिकारी आणि कॉन्ट्रॅक्टर यांच्यामुळे शासनाच्या या योजना अयशस्वी झाल्या असून जिल्हाधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देणं गरजेचं आहे. जनप्रवास लाईव्हसाठी चंदगडहून विजयकुमार कांबळे.